नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जातो. आपण पाहणार होतो 23 जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण जर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ मान्सून जे आहे ते जैसलमेर, याचबरोबर जोधपूर, गुजरातचा उत्तरेकडील भाग असेल, मध्य प्रदेश भोपाळ, याचबरोबर उज्जैन, तसेच भुवनेश्वरपर्यंत म्हणजे नागपूरच्या उत्तरेकडील भाग या भागामध्ये स्थित आहे. याचबरोबर जो बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब क्षेत्र तयार होतं ते कमी दाब क्षेत्र सध्या मध्य प्रदेशच्या ठिकाणी आहे. याचबरोबर हे कमी दाब क्षेत्र अजून पश्चिमेला जसं सरकत राहील त्यावेळेला ॲक्सेस ऑफ मान्सून हा उत्तरेला सरकेल. याचबरोबर ऑफशोर ट्रफ जी आहे ती अजूनही सक्रिय असलेले पाहायला मिळालं. या ऑफशोर ट्रफमुळे कोकण, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग म्हणजे जो घाटमधील भाग आहे या भागामध्ये आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत आहे. कालचा जर विचार केला, काल दिवसभर अतिमुसळधार पाऊस झाला. त्याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर असेल, सातारा, पुणे, याचबरोबर लोणावळा, खंडाळा तसे संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर पाहायला मिळाला. येणाऱ्या 24 तासांमध्ये ही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासाच्या पावसाचा खास करून विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस हा मुसळधार पद्धतीचाच राहणार आहे. याच्यामध्ये पालघरमध्ये ठाणे, वाडा, याचबरोबर पालघर संपूर्ण जिल्हा असेल, मुंबई शहर उपनगर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. 1 ते 2 ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये जव्हार, मोखाड, याचबरोबर वाडा, शहापूर, भिवंडी, कल्याण या भागामध्ये अतिजोरदार पावसाची 1-2 ठिकाणी शक्यता आहे. याचबरोबर रायगडचा जर विचार केला तर रायगडमध्ये खालापूर, अलिबाग, पेण उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. याचबरोबर रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, माळसा, याचबरोबर संपूर्ण रत्नागिरी जिल्हा याच्यामध्ये राजापूर, लांजा, पाचल, तसे अनुस्कुरा घाट असेल, खेड, चिपळूण, गुहागर, दापोली या संपूर्ण विभागामध्ये व संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार जर केला तर कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही मुसळधार पद्धतीच्या पावसाची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाणही होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला संपूर्ण घाटमाथ्याचा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरमध्येही पाऊस हा जोरदार स्वरूपाचाच राहणार आहे. याच्यामध्ये शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, बुदरगड व चंदगड या भागांचा समावेश आहे. तसेच हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर, कागल, गडिंग्लज जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळते. सांगलीचा जर विचार केला तर जतमध्ये मात्र पावसाची शक्यता ही कमी असेल. ड्राय वेदर राहण्याची शक्यता झाला तर तुरळक ठिकाणीच पाऊस होईल, जास्त जोरदार नाही आहे. याचबरोबर सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी असेल, खानापूर, वाळवा, इस्लामपूर या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये शिराळाचं पाहिलं तर शिराळाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जो पश्चिमेकडील भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. साताऱ्याचं जर पाहिलं तर महाबळेश्वर, मेढा, पाटण, कराड या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडू शकतो. तसेच दहिवडी, वडूज, सातारा शहर असेल, कोरेगाव, फलटण, शिरवळ व खंडाळ्याचं काय भाग असेल या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळेल, हलक्या पद्धतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं तर लोणावळा, खंडाळ्यापासून जो भोरपर्यंत घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो. व अन्यत्र मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे ढगाळ वातावरण राहणार आहे व लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर नगराचं जर पाहिलं तर नगरमधील अकोले या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेगाव, याचबरोबर पारनेर, नगर, पाथर्डी, श्रीगोंदा या भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे. मात्र हे पाऊस जो आहे तर तुरळक असेल, ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे हा पाऊस जो असेल तो रोगराई पसरण्याचा पाऊस आहे, कारण का या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस नाही आहे. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्येही संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे ते ढगाळ वातावरण राहणार आहे व पावसाचं जे प्रमाण असेल ते अत्यल्प राहणार आहे, म्हणजे हलक्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील जो दक्षिण भाग असेल म्हणजे लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. धाराशिवचं जर पाहिलं तर उमरगामध्ये ड्राय वेदर, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, भूम व पारंडा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. अजून नांदेडचं जर पाहिलं तर भोकर, हदगाव, किनवट हा उत्तरेकडील भाग असेल, बिलोली या भागामध्ये मध्यम व हलक्या स्वरूपाचा. तसेच नांदेड, कंधार आणि मुदखेड दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. परभणी संपूर्ण जिल्हा, याचबरोबर बीड संपूर्ण जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता ही फार कमी आहे. मात्र पाऊस जर आहेत मात्र तो हलक्या स्वरूपाचाही त्या ठिकाणी पाऊस आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी नाही आहे, पाऊस आहे पण हलक्या पद्धतीचा आहे. याचबरोबर जालनाचा उत्तरेकडील भाग असेल व हिंगोली आणि नांदेड उत्तर भाग हा जो पट्टा आहे जो विदर्भाकडचा भाग असेल या भागाने मात्र हलक्या व काही भागामध्ये 1-2 सरी मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. आपण जर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील
बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल चिखली, लोणार, सिंदखेड या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पडेल. तसेच नंदुरबार, मलकापूर, संग्रामपूर या भागात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अकोलामध्ये मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व 1 ते 2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच पातूर, बार्शीटाकळी, अकोले, तेराळा, अकोट हा भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. वाशिम, संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल यवतमाळ, कळंब, बाभुळगाव, द्वारका, दिग्रज, पुसद, महागाव आणि उमरखेड या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया, नागपूर हा जो उत्तरेकडील भाग असेल अमरावतीपर्यंत हा भाग, या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस शक्यता आहे. याचबरोबर खान्देचं जर पाहिलं तर